ठाणे महानगरपालिकेने कर वसुली करता दुकानदार आणि रहिवासी यांच्या घराजवळ दुकानाजवळ कचरा टाकून त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याकरता आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्वच्छ भारत अभियान माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे ज्या पद्धतीने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून जनजागृती करतात आणि स्वतः हातामध्ये झाडू घेतात, त्याच पद्धतीने त्यांचं अनुकरण इतर लोकसुद्धा करतात आणि भारत स्वच्छ करण्यासाठी ते कटिबद्ध होतात। परंतु ठाणे महानगरपालिकेने घराचे टॅक्स वसुली आणि दुकानाचे टॅक्स वसुली करता कचरा फेको आंदोलन करून ते टॅक्स वसुली करण्याचा प्रयत्न करतात। हे वसुली करण्याचे निरनिराळे माध्यम आहेत, त्या माध्यमाचा जर त्यांनी चांगल्या प्रकारे उपाय केला असता तर त्या माध्यमातून चांगली वसुली झाली असती। कचरा रस्त्यावर टाकणं म्हणजे गाडीचं साम्राज्य निर्माण करणं। आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी मोठमोठे होर्डिंग लावले होते का स्वच्छ भारत अभियान, कचरा रस्त्यावर फेकून टाका, कचरा कचरा पेटीत टाका। मग अशा प्रकारे टॅक्स वसुली करण्यासाठी कचरा रस्त्यावर टाकायचा, एखादा दुकानदार किंवा रहिवासी टॅक्स भरत नाही म्हणून त्याचा त्रास जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना होतो आणि ते हजारो नागरिक त्या दुर्गंधीयुक्त घाणीच्या साम्राज्यातून आपला रहदारी करत असतात आणि त्यामुळे 3-3, 4-4 दिवस हा कचरा तिथे राहिल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं असतं आणि त्या माध्यमातून ही सर्व जनता त्या ठिकाणी ये जा करतात, त्यांना या दुर्गंधीच्या साम्राज्याला सामोरं जायला लागतं आणि त्याचं निरनिराळ्या आजारांच्या माध्यमातून त्यांना त्रास होतो। म्हणून माझी आयुक्तांना विनंती आहे का आपल्या आरोग्य खात्याला या शहराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कचरा फेकून टॅक्स वसूल करणं ही जी योजना आहे ती तातडीने रद्द करावी आणि अनेक असे मार्ग आहेत का त्या मार्गातून आपण टॅक्स वसुली करू शकतो आणि त्या माध्यमातून लोकांना आपण विनंती करा, ती लोक आपल्याला नक्कीच टॅक्स परत देतील। स्वच्छ भारत हे मिशन देशाने स्वीकारलेलं आहे, ठाणे महानगरपालिकेने स्वीकारलं आहे, ते भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यासाठी कटिबद्ध आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही स्वच्छ अभियान घेतलं आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व स्वच्छता केली आहे। त्याबद्दल त्यांचा मी अभिनंदन करतो, कारण कालच ठाणे शहराचे आमदार आणि बरेचसे व्यापारी यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये जाऊन ॲडिशनल कमिशनर श्री चव्हाण साहेब यांना सांगितलं का आपण अशा प्रकारे कचरा फेको आंदोलन करून कर वसुली करतात ते चुकीचं आहे, त्यामुळे आपण आपले जे आरोग्य अधिकारी हल्देकर यांना तातडीने सस्पेंड करावं, जेणेकरून लोकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे त्यांचं कर्तव्य असताना रस्त्यावर कचरा फेकून कर वसुली करणं हे योग्य नाही आणि त्यामुळे आज हे सर्व साफसफाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून लोकांना चांगल्या प्रकारची स्वच्छता आजपासून मिळालेली आहे। धन्यवाद।